मराठा समाज हा मागास नाही, तो पुढारलेला समाज आहे. मराठा म्हणून काय किंवा कुणबी मराठा म्हणून काय ते देखील यात येऊ शकत नाही. आणि तू काय कमी आहे का पुढारलेला? तू पण पुढारलेला आहे. तो आहे जमिनी तर सगळ्या प्रत्येक गावाला शेजारीच मळेच आहेत तुमचे. मग किती जाती दाखवायच्या? त्याला एक तर अक्कलीचं नाही राहिला भाग. आरक्षण श्रीमंतीवर दिलं आहे का शैक्षणिक सामाजिक मागासलेपणावर दिलं आहे याची ती बेरीजच करत नाही. त्याला फक्त ओबीसीचा काही करून त्याच्या राजकीय स्वार्थासाठी त्याला वापर करायचा आहे. आणि तो पुरेपूर गोरगरीब ओबीसीला येड्यात काढतोय, पुरेपूर येड्यात काढतोय तो. रस्ते सगळ्यांसाठी खुले आहेत, त्यामुळे ओबीसी देखील रस्त्यावर उतरू शकतात असे संकेत त्यांनी दिलेले आहेत. आणि तुला का उतरू नको म्हणलं? तुला आलं का दुसरं जिंदगीत? आरक्षण असून रस्त्यावर उतरायचं आणि कायदा सुव्यवस्था बिघडायची? नसलं तर ठीक आहे, नसल्यावर तुम्ही मागणी करावं, तुमच्या लोकांसाठी मागावं, एखाद्या जमातीसाठी मागावं, त्यात काही अडचण नाही ना. पण एखाद्या समाजाला आरक्षणच देऊ नका हा सुद्धा कायद्याने गुन्हा आहे. ते सुद्धा गुन्हे आता सरकारने यांच्यावर दाखल करणं गरजेचं आहे. ह्या छगन भुजबळवर गोरगरीब ओबीसींना विनाकारण भडकितो आणि जातीय तणाव मराठा ओबीसी लावतो. तो एखाद्या जातीला आरक्षण देऊ नये ही सुद्धा कायद्यानं गुन्हा आहे.